आणि नाशिकमध्ये आताच खरं तर संक्रांत जवळ आली आहे, पतंग उडवण्याचा मोसमही सुरू झालेला आहे। परंतु नाशिकमध्ये आता जे नायलॉनचा मांजा वापरतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत। गेल्या 10 दिवसात 5 जण नायलॉनच्या मांजामुळे जखमी झालेत आणि या घटना बघता पोलिसांनी 4 दिवसात 11 विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल केले आहेत। नायलॉनच्या मांजामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या दुर्घटनांमुळे कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी घेतलाय। गेल्या आठवड्यात सुद्धा नायलॉनच्या मांजावरनं बाईकवरनं जाताना दीपक ठाकूर या तरुणाचा गळा चिरला होता। त्याच्या गळ्याला तब्बल 40 टाके लागलेले आहेत। नायलॉनच्या मांजावरती बंदी असून सुद्धा त्याची सर्रास विक्री होते, त्यामुळे आता पोलिसांनी कारवाईचं पाऊल उचललंय। जे नायलॉन मांजा असतात त्याच्याबद्दल बंदी आहेत हे सर्वांना आम्ही मीडियामार्फत काही आम्ही प्रेस रिलीज पण दिली होती आणि सोशल मीडिया पण हे टाकलं होतं की भाई हे इल्लीगल आहे आणि जे त्याचा वापर करतील किंवा विकतील ते त्यांच्यावर कारवाई होणार आहे। आणि आतापर्यंत आमचे सिटीमध्ये 8 कारवाई झालेली आहे। जे वापर करणार आहे, कारण हे बंदी आहे त्याच्यावर वापरणे विकणे हे सगळं, जे वापरणार आहे त्याच्यावरही याची कारवाई मध्ये तो येऊ शकतो।